केवी मराठी न्यूजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत। बातमी आहे वैजापूर तालुक्यातील बळेगाव या गावामध्ये लीलाबाई अंबादास सूर्यवंशी वय 65 वर्षे। गावामध्ये वयोवृद्ध महिलेवर हल्ला, वन्य प्राणी व रानडुक्कर मोठ्या प्रमाणात आढळून येतात। ती महिला शेतात गेली असता रानडुकरांनी बऱ्याचशा दिवसांपासून ढोरावरती आणि कुत्र्यांवरती हल्ले केले होते, पण कोणीही शेतकऱ्यांनी दखल घेतली नव्हती। पण जेव्हा स्वतःच्या जीवावर बेतली तेव्हा शेतकऱ्यांना कळलं की रानडुक्कर यांचा काही बंदोबस्त लावला पाहिजे, अन्यथा जर या रानडुकरांचा बंदोबस्त नाही झाला तर आम्ही वन विभाग कार्यालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आमरण उपोषण करू व या महिलेला मोठ्या प्रमाणात मांडीला ह्या रानडुकरांनी चावल्यामुळे मोठी दुखापत झालेली आहे व या महिलेसाठी उपचार करण्यासाठी फुल ना फुलाची पाकळी देण्यात यावी अशी मागणी गावकरी वर्ग करीत आहे। केवी मराठी न्यूजसाठी मुख्य संपादक संदीप गायके यांचा रिपोर्ट। पुन्हा फुल ना फुलाची पाकळी देण्यात यावी अशी मागणी गावकरी वर्ग करीत आहे। केवी मराठी न्यूजसाठी मुख्य संपादक संदीप गायके यांचा रिपोर्ट। केवी न्यूज मध्ये आपणा सर्वांचे स्वागत। आपण आलो आहे वैजापूर तालुक्यामध्ये एका बळेगाव येथे एका शेतीच्या कामासाठी जे शेतकरी शेतामध्ये जाता तर या संदर्भामध्ये तर आपण जाणून घेणार आहोत जे शेतकरी जी महिला आहे त्या महिलांनी वन्य प्राणी तर यांनी जो हल्ला केला तर काय कसा केला काय केला तर आपण सविस्तर वृत्त जाणून घेणार आहोत। आजी तुमचं नाव काय झालं बा कशासाठी गेले शेतात टाकलं नंतर मग ते आलं तसं टपकवलं तर मग माझ्या डोळे झाकले मला काही समजलं नाही। मग का बा तुम्ही कशासाठी गेले शेतामध्ये काय साठी खत टाकलं मकार खत टाकलं का बा नेमकं बा रानडुक्करच होतं का दुसरं काही प्राणी? रानडुक्कर। आता आपण सविस्तर उत्तर जाणून घेणार बा त्यांचे मुलगा आहे त्याच्या मुलाशीच आपण चर्चा साधणार आहोत का बा जो तो हमला झाला तुमच्या आईवरती तर का झाला कशासाठी गेले? तुमचं नाव पहिले? मी दिलीप अंबादास सूर्यवंशी, राहणार बळेगाव, तालुका वैजापूर, जिल्हा औरंगाबाद। आणि गट नंबर मध्ये 115 मध्ये घर मकाला खत टाकत असताना अचानक डुकराने आमच्या आईवर हल्ला केला। तर मी मागे होता, मी अचानक पुढे आल्यानंतर डुकराने छोट केल्यानंतर पुढे पळून गेले ते। का बा तुम्ही कशासाठी गेले होते बा? असं आणि मकाला खत टाकण्यासाठी। का बा तरी सरासरी मिड टाइम किती वाजता बा? सरासरी आम्ही 10:30 वाजता। का बा आतापर्यंत बा डुकरांचे का बा सरासरी तुमच्या भागामध्ये बळेगावच्या भागामध्ये किती डुकरं असतील बा? कमीत कमी 100 डुकरं असतील। याच्यावर तुम्ही पहिले काही अर्ज बाटे वनी वगैरे कळवलं का? नाही पहिले नव्हते कळवलं। का बा तुमची मग समक्ष आपण बघू शकतो बस शेतकऱ्यांची फार बऱ्याच लोकांचे अनुभव नाही, भरपूर लोकांचे नुकसान आहे त्याच्यामध्ये। काहीचे मका कतरू राहिले, काहीचे इतर मका उकळून खाल्ल्या, त्याच्यानंतर काही फार लगे आता आतमध्ये नुकसान तो मका घालून ताकद मोडून राहिले ते का बा एकीकडं रानडुकर आणि हरिण तर हरणाचं प्रमाण कसं काय तुमच्याकडे? आहे आता पण सध्या कसं आहे पांगलेलं आहे सध्या सध्या ओवातील शेतामध्ये इकडे खांडी गावाच्या खालून पण शेतीमध्ये आहे
जेव्हा जेव्हा तुमची आई जेव्हा शेतामध्ये गेल्या होत्या तर बा तेव्हा रानडुकराने बा नेमकं म्हणजे बा आजीला कसं कळलं बा नेमकं रानडुकराने बा हमला केला? नाही मी ते स्वतः पाहिलं ना. ज्यावेळेस आमच्या म्हातारीवर हल्ला केला त्यावेळेस मी स्वतः पाहिले. त्याला चोचो केल्यानंतर ते आवाज काढीत पळलं. मग जेव्हा तुमच्या आईला का रानडुकराने जेव्हा जसा हमला केला तर बा जेव्हा तुम्ही तिथे गेले बा मग ताबडतोब तुम्ही कोणत्या रुग्णालयामध्ये गेले, कशी नेला आजीला? आमची म्हातारी खाली पाडल्यानंतर आमची म्हातारी बेशुद्ध होती. मी आणि आमची पत्नी सौ कमलबाई दिलीप सूर्यवंशी आम्ही दोन्ही ना म्हातारीचे हात धरून शेतीच्या बाहेर काढले. नंतर आम्ही मोटरसायकलवर बसवलं. नंतर दवाखान्यामध्ये गेलो. का मग डॉक्टरांनी काय सांगितलं बा ट्रीटमेंट बा का नेमकं? डॉक्टरने ना 2 लसी इथे शिवून दिल्या. 2 लसी आम्हाला औरंगाबादला जायचे सांगितले. नंतर आम्ही औरंगाबादला गेलो. समक्ष आपण बघू शकता की बा का इथं का बा रानडुकर आणि असा एवढा धुमाकूळ घातलेला आहे का बस कधी का बा यांनी अक्षरशः आज आजीवर अचानक हमला झाला तर उद्या या वन्य प्राणी पासून तर काही बी जीवाला धोका होऊ शकतो. लहान मुलगा असेल मोठा असेल तर या संदर्भामध्ये आज आमच्या आजीवर हमला झाला. उद्या लहान पोरावर हमला होईल, कोणा जनावर हमला होईल, इतर कोणावर हमला होऊ शकतो. याचं उद्याचं काही कोणी सांगू शकत नाही. उद्या जर मक्का मोठी झाली बा तर अचानक ज्यादा नुकसान होणारच. नुकसान ज्यादा होणारच. शेतकरी आमची हो किंवा दुसऱ्याची हो याचे नुकसान ज्यादा होणारच. मी केबी न्यूज साठी संदीप गायके, बळेगाव.